नमस्कार. ज्या लाडकी बहिणींची ई-के-वाय-सी राहिलेली असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई-के-वाय-सी आता करून घ्यायची आहे. आता ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी न केल्यामुळे पैसे आलेले नसेल, तर या पद्धतीने लगेच तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करा. सर्वप्रथम तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करा. लाडकी बहीण योजना किंवा लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सीचं टाका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता इथं तुम्हाला जे काही इथं दिसत असेल माझी लाडकी बहीण योजना, योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अशा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता बरेच महिलांना ई-के-वाय-सी न केल्यामुळे पैसे तर आलेले नाही. आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये ई-के-वाय-सीची साईट आता सध्या बंद आहे, लवकरच सुरू होणार आहे. या पद्धतीने तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी करायची आहे. सर्वप्रथम ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं तुम्हाला दाखवेल. आता लाभार्थ्याचा आधार क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे. ज्या लाडक्या बहिणींना पैसे ते आलेले नसेल, तर अशांनी यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका, कॅप्चा टाका आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता जे काही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जर तुम्हाला हे ऑप्शन दिसत नसेल, तर 181 या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही लगेच कॉल करा आणि तुमची ई-के-वाय-सी झाली की नाही त्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती बघायला मिळेल. आता मी माझ्या लाभार्थ्याचा जो काही नंबर आहे आधार नंबर, तर इथं आधार नंबर टाकून घेत आहे आणि इथं कॅप्चा जो काही कॅप्चा तुम्हाला इथे दिसत आहे याप्रमाणे जसंच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे. सर्व माहिती भरल्याच्या नंतर आता आपल्याला OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपण लाभार्थ्यांचा आधार नंबर इथं टाकत आहे. आता ई-के-वाय-सी साईट लवकरच सुरू होणार आहे. म्हणजे जे की यामध्ये 70 ते 80 लाख महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. OTP पाठवावरती क्लिक केल्याच्या नंतर एक OTP आपल्या मोबाईलवरती येईल, जे की आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल. तर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तर इथं OTPसाठी थोडा वेट करा. तर OTP देखील आपल्याला आलेला आहे. तर OTP आपण इथं टाकून घेतलेला आहे. तर आता OTP टाकल्याच्या नंतर आता आपल्याला सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर यावरती आपण जे क्लिक करून घेऊया. क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला जो काही आपलं इंटरफेस येईल, तर इथं तुम्हाला तुमच्या वडिलाचं किंवा तुमचं जर लग्न झालेलं असेल तर तुमच्या पतीचा तुम्हाला आधार नंबर इथं टाकायचा आहे. आता यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तुमचा नाही टाकायचा आहे, तुमच्या वडिलाचा किंवा तुमच्या पतीचा आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि मी सहमत आहे या OTPवरती आपल्याला OTP पाठवावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल. ती OTP टाकून आपण आपलं जे काही यामधून व्हेरीफाय करू शकतो. तर ई-के-वाय-सीसाठी तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकून OTP इथं टाकायचा आहे. आता काही जणांच्या बरेच अडचणी असतील तर त्यांनी 181 या लाडक्या बहिणींच्या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि सविस्तर माहिती घ्या. किंवा तुम्हाला वडील नाही आणि तुमचं अनमॅरिड आहात तर अशांसाठी जे की तुम्हाला 181 या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि माहिती घ्या. ई-के-वाय-सी केल्याच्या नंतर आता इथं तुम्हाला आधार जो काही नंबर इथं टाकलेला आपण त्यावरती एक OTP गेलेला आहे. OTP देखील आपल्याला आलेला आहे. तर OTPसाठी थोडा वेट करा. नसेल आला तर रिसेंट OTP करा. OTP देखील आपल्याला इथं आल्याच्या नंतर OTP इथं टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या स्टेपनं जे की लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी इथं करायची आहे. OTP आपण इथं टाकलेला आहे. आता सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला तुमच्या वडिलांचं ज्यांचं तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे त्यांचं नाव तुम्हाला इथे दिसेल. यामध्ये अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे, इतर मागासवर्गीय तुमची जे काही कास्ट आहे इथून सिलेक्ट करायचे आहे. भटकती जाती आहे जे काही असेल ते तुम्हाला इथून तुमचे सिलेक्ट करायचे आहे. याचप्रमाणे माझ्या कुटुंबातील सदस्य, कर्मचारी, सहकारी विभाग, याचप्रमाणे उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त जे काही वेतन आहे घेत नाहीत, हे तुम्हाला इथं ऑप्शन आलेलं आहे. तर इथं तुम्हाला जे की तुमची कॅटेगरी असेल ते सर्वप्रथम कास्ट तुमची इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. जे की आहे ते सर्व सिलेक्ट करून घ्या. याचप्रमाणे हे तुम्हाला दोन्ही क्वेश्चन इथं वाचून घ्यायचे आहे. याचप्रमाणे माझ्या कुटुंबातील केवळ एकच विवाहित व एकच जे काही अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर हे तुम्हाला सविस्तर तुमचे क्वेश्चन इथं वाचून घ्यायचे आहे आणि तुम्हाला तुमचा पर्याय इथं सिलेक्ट करायचा आहे. आता बरेच लाडक्या बहिणींनी काय केलं होतं की कुठं होय केलं होतं, कुठं नाही केलं होतं. तर त्यामुळे सुद्धा बरेच महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत ई-के-वाय-सी चुकीची केल्यामुळे. आता टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे. दोन्ही क्वेश्चन आपल्याला इथं होय करायचे आहे आणि चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. पहिलं क्वेश्चन सर्व वाचून घ्या आणि समजून घ्या. त्याच नंतर हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सर्व माहिती भरलेली आपण सबमिटवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यावरती क्लिक कराल तर आपली जे काही लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी आहे तिथं सक्सेसफुल म्हणून येऊन जाईल. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करू शकता. ज्यांचे कोणाचे पैसे थांबलेले असेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होईल.
आता सध्या तरी साईट बंद आहे, जशी की साईट सुरू होईल तर त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. या पद्धतीने तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करू शकता. डेमो व्हिडिओ आपण इथं बघितलेला आहे. आता लवकरच लाडक्या बहिणींचे ई-के-वाय-सीचे फॉर्म जे काही सुरू होण्याची अपडेट्स इथं आलेली आहे. लवकरच सुरू होईल तर त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला मागील हप्ते मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये मार्च आणि एप्रिलचे 3000 आलेले आहे. मेचा हप्तासुद्धा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल. अपडेटसाठी सबस्क्राईब